रोशनी, रोशनीला तर मी वाचवेनच, परंतु तुला आणि बाबांना जे काही केलं त्याची शिक्षा नक्कीच दे. जर माझ्या मुलीला काही झालं ना तर सोडणार नाही मी तुम्हाला. सुरेंदर! काका हे काय बोलतायत? दारजी, मला उत्तर द्या. अरे कुठे आहे माझी पोरगी? नील कुठे आहे? रोशनी. दीदा, तुम्ही चिंता नका करू. तुमच्या रोशनीला मी शोधून आणीन. चुपचाप उभी राहा इकडे, नाहीतर इथले इथेच गाडून टाकेन तुला. समजलीस? चुप. जरा सुद्धा आवाज नाही करायचा. अज्जू, अज्जू, हे बघ अज्जू, मला माहितीये तू आजूबाजूलाच आहेस. गपचूप बाहेर ये, नाहीतर खूप पस्तावशील तू. अज्जू, मला माहितीये तू इथेच लपलायस. बाहेर ये. अज्जू, हे पिस्तूल तर अज्जूच आहे. अज्जू, अज्जू, तू इथे काय करतोयस? आकाश बेटा दिलो. डीजे, तुम्ही पुढे जाऊन रोशनीला शोधा. मी 2 मिनिटात येतो. रोशनी. नील, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. जी मुलगी तुझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे, तू तिचा जीव घेण्याच्या तयारीत आहेस. मी असताना तिला काही नाही होणार नील. मी तुला तिला नाही मारू देणार. सांग कुठे आहे ती? कुठे आहे ती? मास्तर, मी तर तुला पहिलंच सांगितलं होतं की तू माझ्या आणि रोशनीच्या नात्याला नाही समजू शकणार. रोशनीला मी नाही, अज्जू घेऊन गेलाय. बस करा तुम्ही दोघं. वेडे झालात काय? तिकडे रोशनीचा जीव धोक्यात आहे आणि तुम्ही दोघे इथे आपसात भांडताय. जा जाऊन अज्जूला थांबवा, माहिती तर रोशनीला. काही नाही होणार. रोशनीला काही होऊ देणार नाही मी. काहीही नाही. रोशनी,
सुनैना अहो अहो ऐका तरी. अहो एक मिनिट. एकदा तरी. आता एकदा. जे काही सांगायचंय ते पोलीस स्टेशन मध्ये सांग. आता मला रोशनीला शोधायचंय. अहो अहो ऐका ना. मोठा शौक आहे ना तुला नाचायचा, हो ना? तुला काय वाटलं माझं पिस्तूल नाही मिळालं तर तू वाचणार माझ्या हातून? आज मी तुझे ते हाल करणार आहे की सगळं करनाल बघत राहील. आज देव पण नाही वाचू शकणार तुला. देवाचं तर मला माहित नाही, पण तुला कोणीही वाचवू शकणार नाही. असं वाटतंय तुला तुझी लायकी विसरायची सवयच लागली आहे. सोड तिला. रोशनी, काय नाही आवडत तुला? अरे मास्टर, तुझ्या हातातनं घुंगरू चांगले दिसतात. हे पिस्तूल माझ्याकडे दे. चल. गप्प बस, नाहीतर आज मी तुलाच नाचवेन. ठीक आहेस ना तू? चल पुढे चल, पुढे चल. काय नाही होणार शांत. काय नाही होणार. रडू नकोस. भाऊ समजावलं होतं ना तुम्हाला. आता बघा. रोशनी, आजी, आई लवकर या, रोशनी आली. रोशनी सापडली. ऐका, थांबा ना जरा. लवकर या, रोशनी आली. चल. आजी आजी लवकर या, रोशनी आली. मिळाली माझी पोर. कुठे आली? कुठे रोशनी? हे पोरा, रोशनी कुठे दिसत का नाही? रोशनी, माझी पोरगी. पोरी, तुझ्या पापाजीने सांगितलं जा, आणि तू लगेच निघून गेलीस. आपल्या दिदाचाही विचार नाही केलास. अगं रोशनी, कुठे गेली होतीस माझी लाडकी? कोणी असं नाराज होतं का? हा? अगं विसरून जा मागचं सगळं. ये. आई, अजून कोणीतरी आहे जे आपल्या सर्वांच्या माफीचे हकदार आहे. सुनैना, सुनैना वहिनी.
13 वर्षापूर्वी मी सुनैनाला मारायला गेलो होतो, पण मारू नाही शकलो. म्हणून मी तिला कर्नाल कायमचं सोडायला सांगितलं. आई, 13 वर्षापूर्वी माझ्याकडून जी चूक झाली होती ती नाही हो, तुमच्याकडून काही चूक नाही झाली. आपण तर मला नवीन जीवनदान दिलं. दाजीनी तर मला मारायला सांगितलं होतं. आज जी मी इथे उभी आहे ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच. आणि तुम्ही आपल्या मुलीचं पालन पोषण करून मोठं केलं. तिच्यावर इतके चांगले संस्कार केले, इतकी हिम्मतवाली बनवली, आणि उलट तुम्ही मला दिलेलं वचन पूर्ण केलं. मला माहित होतं माझा मुलगा काही चुकीचं करू शकत नाही, कोणाचा जीव घेऊ शकत नाही, आणि तेही आपल्या धर्मपत्नीचा. पोरा, तू तर आज माझ्या मनावरचं मोठं ओझं उतरवून टाकलंस. हे सगळं काय सुरेंदर? तू आमच्या बरोबर इतका मोठा धोका केलास? बैजू कोण आहे? मी आहे बैजू. मीच तुम्हाला फोन केला होता. अटक करून टाका या दोघांना. अज्जू, तू हे विसरलास, मी तुझा मोठा भाऊ आहे. जर कोणी माझ्या छोट्या बहिणीकडे नजर वर करून जरी बघितलं तरी मी सहन नाही करणार. एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर, अज्जूचं पिस्तूल प्लीज. घेऊन चला यांना. थांबा इन्स्पेक्टर साहेब, अजूनही एक आहे जिला तुम्हाला अटक करायचं आहे. सुरेंदरला मारण्यासाठी माणसं हिनेच पाठवली होती. आणि रोशनी बाळा, वर्तमानपत्रात बातमी पण कल्याणीनेच छापली होती. अम्मा, हे सगळं तू केलंस? बोल अम्मा की हे सगळं खोटं आहे. का केलंस तू हे अम्मा सगळं? मी जे काही केलं पोरा ते तुझ्यासाठीच केलं. तुझं आयुष्य बर्बाद न व्हावं म्हणून केलं. तुला पण नाचाविषयी तिरस्कार आहे ना, मग मी एका नाचणारीच्या मुलीसोबत तुझं लग्न कसं लावून देणार? अम्मा, मला नाचाबद्दल तिरस्कार होता, पण त्यापेक्षा कितीतरी पटीने प्रेम मी रोशनीवर केलंय. म्हणून तर ती नाचल्यानंतर सुद्धा मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो. पण अप्रूप तर अम्मा या गोष्टीचं वाटतंय की इतक्या वर्षात तुला माझ्या प्रेमाची प्रचिती समजलीच नाही. पण
पण अम्मा, तू हे कुणालाच नको सांगूस की तू हे सगळं तुझ्या मुलासाठी केलंस. नाहीतर प्रत्येक मुलाचा आपल्या आईवरचा विश्वास उडून जाईल. अटक करा यांना इन्स्पेक्टर साहेब. तू हे चांगलं नाही केलं सुरेंदर. तुला याचे परिणाम भोगावेच लागतील. रोशनी, आपल्या आईला मिठीने मारणार. आई, आई. आई, सुनबाई, सुखी राहा, सुखी राहा. सुनबाई, आपल्या घरी परत येऊन परत संसार फुलवून टाक. आज खूप आनंदाचा दिवस आहे. 13 वर्षांपूर्वी जे पाप झालं होतं, आज त्याचं प्रायश्चित्त झालं. माझी मुलगी खूप भाग्यशाली आहे, जिला तुझ्यासारखा मुलगा मिळाला. बस असंच तिला खुश ठेव. आता सगळे सॉरी म्हणतात तर एक सॉरी मी पण म्हणते. आय एम व्हेरी सॉरी रोशनी. मी रागात माहित नाही काय काय बोलले तुला. काही हरकत नाही ट्विंकल. पण खरंच खऱ्या अर्थाने तूच या कॉम्पिटिशन मध्ये पुढे जाण्याच्या लायक आहेस. तू किती संकट झेललीस, किती दुःख सहन केलंस, पण चुकून सुद्धा व्यक्त नाही केलंस. म्हणून दिल्लीच्या राऊंडला पण तुलाच पुढे जायला पाहिजे. आणि मला मनापासून वाटतं की तो राऊंड पण तू जिंकावास. म्हणजे तुला पाहून कर्नालची प्रत्येक मुलगी आपल्या मनाप्रमाणे जगू शकेल आणि त्यांना आपली स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत मिळेल. नाही ट्विंकल, डान्स करणं तुझं स्वप्न होतं. तू ते लहानपणापासून पाहिलेस. मी कशी तुझी स्वप्न आणि तुझ्यामध्ये येऊ शकते? कॉम्पिटिशन मध्ये पुढे फक्त तू जाणार, मी नाही. नाही रोशनी, ट्विंकल खरं तेच सांगतेय. या स्पर्धेत तुला पुढे जाणं गरजेचं आहे. म्हणजे भविष्यात कोणत्याही कर्नालच्या मुलीचं स्वप्न अपूर्ण नाही राहणार. समजलं? आकाश,
अरे आकर्ष भाऊ, तुम्हीच तर कर्नाल आणि रोशनीच्या आयुष्यात स्वप्न घेऊन आला होतात ना आपल्या नृत्याचं. आता तुम्हालाच हिला पुढे घेऊन जायचंय. आपल्या डीजेला असं एकटं सोडून जाणार आहेस? एक आईचं सुख तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तिच्या सुखात तिचा मुलगा सहभागी होईल. आपल्या आईचं सुख पूर्ण नाही करणार